नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळणाऱ्या विकासकांना काम थांबवण्याचे शहर विकास विभागाचे आदेश. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला खरपूस समाचार. आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत नेत्रदान चवीतील हिरकणी पुष्पा आगाशे यांचा दुर्दैवी मृत्यू. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण 317 बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी 182 ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नियमांच्या पूर्ततेसोबतच 9,25,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या 120 बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये यासाठी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांच्यापैकी ज्यांनी नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल दिला आहे त्याची पडताळणी केली जात आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या 7 विकासकांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कांडे यांनी दिली आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे तसेच त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. त्यासंदर्भात सर्व बांधकाम स्थाना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या पाहणीत ज्यांनी नियमावलीचे पालन केलेले नाही अशा बांधकाम स्थानाचा अहवाल प्राप्त झाल्यावर 14 ते 16 जानेवारी या काळात विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा शहर विकास विभागाने बजावल्या. मौजे नौपाडा येथील मे स्कायलाइन इन्फ्रा, मौजे ठाणे येथील सुयश पाटणकर, मौजे माजिवडे येथील मे अष्टविनायक एंटरप्राइजेस, सेवा रस्ता येथील मे पद्मनाभ डेव्हलपर्स, मौजे पारसिक येथील मे सरस्वती एंटरप्राइजेस, मौजे पारसिक येथील मे जय प्रॉपर्टीज, मौजे कवा येथील मे सिद्धिविनायक डेव्हलपर्स यांना बांधकाम थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे. काही विकासकांकडून नियमावलीची पूर्तता केल्याचे निवेदन शहर विकास विभागास प्राप्त झाले आहे. त्याची पडताळणी केल्यावरच बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच यापुढेही कोणाकडून नियमावलीचे पालन न झाल्यास अशा प्रकारे कारवाई करण्यात येईल, असेही संग्राम कांडे यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यामध्ये एसटीची बसस्थानके बांधताना ते सुंदर आणि सुशोभित असावीत यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यांनी एसटीच्या मोक्या जागेवर विकसित होत असलेल्या प्रकल्पामध्ये आपल्या सुंदर आणि कल्पक कौशल्यातून पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचे रोल मॉडेल तयार करावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट
यांच्या माध्यमातून ठाणे येथे भरवलेल्या 2 दिवसांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना बोलत होते। यावेळी राज्यभरात एसटीच्या जमिनीवर विकसित होणाऱ्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण मंत्री सरनाईक यांनी केले। भविष्यात मोक्याच्या ठिकाणी विखुरलेल्या एसटीच्या सुमारे 3000 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सर्वसमावेश आराखडा तयार करण्यात येत आहे। या आराखड्यामध्ये वास्तुविशारद म्हणून आपल्या सूचना आणि प्रस्ताव दिल्यास तो आराखडा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार करणे शक्य होईल। भविष्यात एसटीची सर्व बसस्थानके, आगारे ही वास्तुविशारदाच्या सौंदर्यदृष्टीने विकसित झालेले असतील। एसटीच्या जमिनीवर उभा राहणाऱ्या प्रकल्पामध्ये आपल्या कौशल्यपूर्ण योगदानातून निर्माण झालेल्या वास्तू येणाऱ्या पिढीला प्रेरक ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले। यावेळी आमदार संजय केकर व जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास अवचट, महाराष्ट्र आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध आर्किटेक्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। आपल्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात। आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा आणि जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव सुजाता सोनिक यांनी आज येथे दिले। जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज राज्याच्या मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सोनिक, भाप्रसे यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनीषा आवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते। या बैठकीत मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव सुजाता सोनिक यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी 100 दिवसांमध्ये सेवनकलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, माहितीच्या अधिकारी 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, CPGRAM प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे आदी विषयांचा आढावा घेतला। मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव श्रीमती सोनिक पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याची गुड गव्हर्नन्ससाठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी। ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प हे वेळेत व अधिक गतीने पूर्ण होतील, असे पाहावे। काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा। प्रत्येक प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणांनी याकडे जातीने लक्ष देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत। बैठकीच्या सुरुवातीला कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सोनिक यांचे स्वागत केले। तसेच शिंगारे यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी 100 दिवसांमध्ये सेवनकलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, माहितीच्या अधिकारी 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, CPGRAM प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे आदी विषयांची संगणकीय सादरीकरणाद्वारे मुख्य सचिव तथा पालक सचिव महोदयांना माहिती दिली। मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित केलेल्या सहकार से समृद्धी या विशेष कार्यक्रमात बोलताना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या अंधेरीतील सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला। यावेळी बोलताना अमितभाई मुंबईत येणार असले की काहींच्या पोटात लगेच मम सुरू होते, वाघनखे काढण्याची भाषा करणाऱ्यांना अमितभाई यांच्या नखाची तरी सर आहे का? वाघनखे काढायची तर त्यासाठी वाघाचे काईज लागते आणि ते अमितभाईंकडे आहे आणि ते त्यांनी अनेकदा आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले। तसेच गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून जफाट होत असल्यानेच उबाठा प्रमुख अशी विधाने करत असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले। ठाण्यातील 3 हात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी पायी निघालेल्या 73 वर्षीय पुष्पा आगाशे यांच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला। पीटीआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी आशिष आगाशे यांच्या मातोश्री असलेल्या पुष्पा या पती श्रीपाद आगाशे यांच्या समवेत नेत्रदान चवीत अग्रेसर होत्या दरम्यान एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान सुरू असताना अपघातानंतर जखमी अवस्थेतील पुष्पा यांना मदत करण्याऐवजी वाहन चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकल्याने संताप व्यक्त होत आहे। घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानजीकच्या रोशनी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या पुष्पा श्रीपाद आगाशे या गुरुवारी सकाळी 6:40 वाजता दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या। दूध घेऊन घरी परतत असताना 3 हात नाका येथे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली। त्यात त्या गंभीर जखमी झाल्या। जखमी अवस्थेतील पुष्पा यांना मदत करण्याऐवजी वाहन चालकाने तेथून पकडला। परिसरातून जात असलेल्या नागरिकांनी जखमी पुष्पा यांना नजीकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना सायन रुग्णालयात हलवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। त्यानंतर त्यांचा मृतदेह पुन्हा सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली। सकाळी दूध आणण्यासाठी गेलेल्या पुष्पा आगाशे सोबत मोबाईल नेण्यास विसरल्या होत्या। बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, पण त्यांचा शोध लागत नव्हता। अपघात झाला त्यावेळी त्या शुद्धीत होत्या। त्यांनी मदतीसाठी आलेल्या नागरिकांना कुटुंबियांपैकी एकाचा मोबाईल क्रमांक सांगितला, पण त्यातील एक क्रमांक चुकला, त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधणे शक्य झाले नाही। दरम्यान पुष्पा यांच्याच इमारतीत राहणाऱ्या सिव्हिल रुग्णालयात काम करणाऱ्या एक परिचारिकेने सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहाला ओळखले आणि पुष्पा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला। त्यामुळे अपघातानंतर बऱ्याच काळाने कुटुंबियांना त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली। याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाजन यांनीही दुजोरा दिला। पुष्पा या पती श्रीपाद आगाशे यांच्या समवेत गेली 4 दशके नेत्रदानाच्या चवीत अग्रेसर होत्या। मरणोत्तर नेत्रदानाची चव राबवताना या दाम्पत्याने पदरमोड करून शेकडो व्याख्याने आणि स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शने भरवली। पुष्पा यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळ व्यक्त होत आहे। 24 जानेवारी 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेच्या वेट लॉस या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच कलासरगम ठाणे या संस्थेच्या दानव या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे। या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे।
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे ठाणे केंद्रावरील रामदास शेवाळे प्रतिष्ठान या संस्थेच्या बेबी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक संतोष वेरुकर नाटक वेट लॉस, द्वितीय पारितोषिक सुनील गोडसे नाटक दानव, प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण नाटक उस्पणाच्या कोस, द्वितीय पारितोषिक सिद्धेश नांदलस्कर नेपथ्य प्रथम पारितोषिक सचिन गावकर, द्वितीय पारितोषिक सुनील गोडसे रंगभूषा प्रथम पारितोषिक टीम कला दर्पण, द्वितीय पारितोषिक दीपक लाडेकर उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक धनंजय कुलकर्णी व हर्षदा बोरकर नाटक वेट लॉस, अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सिद्धी बोंद्रेजोग, स्नेहल नांदवडे शिंदे, सुनीता फडके, भक्ती प्रधान, तन्वी पाटील, मंगेश भिडे नाटक वेट लॉस, योगेश खांडेकर नाटक कृष्ण विवर, अर्चिस पाटील नाटक चोर नव्हता आमचा बाप, डॉक्टर प्रणित फरांदे नाटक यासाठी केला होता अट्टाहास, चेतन पवार ब्लॅक इज ब्युटिफुल 5 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह ठाणे येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 22 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. ठाणे केंद्र समन्वयक म्हणून ठाण्यातील तरुण रंगकर्मी प्रफुल्ल गायकवाड यांनी यशस्वीरित्या कामगिरी पाडली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री सुभाष भागवत, श्रीमती अंजली केतकर आणि श्री रामदास तांबे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळणाऱ्या विकासकांना काम थांबवण्याचे शहर विकास विभागाचे आदेश. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला खरपूस. समाचार आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत नेत्रदान चवीतील हिरकणी पुष्पा आगाशे यांचा दुर्दैवी मृत्यू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.